छत्रपती शिवाजी महाराजांची महिलाविषयी धोरण कसे होते? छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळात राजकारणासाठी उपयोग केला जातो. तू काय करते? मोठे मोठ्या सभेमध्ये नेते काय करतात? नाव घेतात, राष्ट्रपुरुष नाव घेतात आणि त्यांच्या मतं मिळवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून जर लगेच पडत असते यासारखं सुद्धा नाही. निष्ठा किती आहे? निष्ठा बांधणाऱ्याच्या मनात आहे का? आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बांधायचा निर्णय घेतला होता. झालं का? शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती आपण गेलं पाहिजे का? आणि त्या किल्ल्यांचे आजच्या काळात महत्व काय? आणि तू आणि ती फिरायला जाणार, मग तिथे गेलं तो त्याचं प्रेम लावणार तिच्यावरती. किती माझं प्रेम किती आहे तुझ्वर? म्हणजे आपण चित्र काढली की आपलं खरं प्रेम होतं. इतिहासाच्या पाऊलखुणा यूट्यूब पॉडकास्ट चॅनलमध्ये मी स्वप्नील दत्तात्रय मानोगडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. शिवजयंतीनिमित्त विशेष भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवव्याख्याते विनोद निकम सर. निकम सर नमस्कार. नमस्कार. आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. अगलाच्या वाटा कौरवाच्या कथा भूतकाळाची साक्ष वीरांच्या रणगाथा. छत्रपती शिवाजी महाराजांची महिलाविषयी धोरण कसे होते? छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलाविषयी धोरण अतिशय चांगलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जगातल्या सर्वोत्तम राज्यामध्ये गणना केली जाते. काय केली जाते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलाविषयी धोरण अतिशय चांगलं होतं. की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 16 वर्षाचं असताना पुण्यामध्ये काय तर न्याय निवडा करण्यासाठी महाराज राजसदरेत आले. त्यावेळेस महाराजांचं वय 16 वर्ष, सोबत जिजाऊ होत्या. आणि हा प्रकरण कुठलं होतं? रांजाच्या पाटलाच. बरोबर. जो रांजाचा पाटील होता त्या रांजाच्या पाटलानं काय केलं? एका स्त्रीवर बदमैल केलता. बदमैल, बलात्कार नाही. आताच्या ह्याच्यात आपल्याला बलात्कार सांगितलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा विनयभंग देखील खपून घेतला नाही. बलात्कार तर लांबच गोष्ट झाली, व्यभिचार तर लांबचा विषय आहे. बदमैल शब्द येत होता, बलात्कार नाही. महाराजांनी त्या रांजाच्या पाटला शिक्षा काय द्यावी? आत्ताचा एखाद्यानं असा जर गुन्हा केला तर तो जामिनावरती 2-3 वर्ष सुटून येतो. अगदी कॉलरवरती येतो बाहेर निकाला लागल्यानंतर. पण शिवरायांनी त्यावेळेस त्या रांजाच्या पाटलाला शिक्षा काय द्यावी? तर महाराजांनी त्याचा एक हात आणि एक पाय तोडला, त्याचा चौरम करून टाकला महाराजांनी. त्याच्या हाताने पाय तोडले. का? तर शिक्षा महाराजांनी तशी का दिली? तर त्याला जर का ठार मारला तर लोक पुन्हा आणखी नोंदणा करतील. बरोबर. पण त्याला जर जायबंद करून टाकला तर लोक त्याला बघतील. आणि महिलांच्या आपण जर असा विनयभंग केला तर आपल्याला काय शिक्षा मिळू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण लोकांच्या डोळ्यासमोर असायचं. म्हणून लोक महिलांचा विनयभंग देखील करायला पाहिजे. म्हणजे शिवरायांचं महिलाविषयी धोरण एवढंच चांगलं होतं. आज काय केलं की शासनानं लाडकी बहीण योजना आणली. म्हणजे महिलांना 1500 रुपये दर महिन्याला सुरू केले द्यायचे. पण आज महिलांचं संरक्षण किती आहे? आज ट्रेनमध्ये, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार वाढलेत. आज लहान लहान मुलींच्यावर आपण बघतोय की विनयभंगाचे प्रकार होतात. लहान लहान 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींच्या वरती काय होतात? तर बलात्कार होतात. कुठं महाराष्ट्र पोचलाय? आपण फक्त निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करतो. बरोबर. आज तुम्ही लाडकी बहीण आणली, महिलांना तुम्ही आर्थिक सक्षमीकरण केलं, पण महिलांना संरक्षणाचा विषय काय? आज दररोज पेपरात बातमी येतात. 3 वर्षाच्या, 6 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 20 वर्षाच्या दररोज या महाराष्ट्रात राजोसराजपणे घटना घडत आहेत. आणि आपण एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा निवडणुकीत वापर करतोय. आपल्याला खऱ्या तर लाज वाटली पाहिजे. ज्या शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी परत स्त्रीला मातेसमान मांडलं, की या धोरणाविषयी औरंगजेबाचा एक इतिहासकार काफी खान. काफी खानानं मुंतखाब उल लुबाई नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात काफी खान स्वतः म्हणतोय शिवाजीनं कधीही परस्त्रीला वाईट नजरेने बघितलं नाही, तर परस्त्रीला त्यानं बहिणी समान मानले. काफी खान म्हणतोय शिवाजीचे काही चांगले गुण येते. काफी खान हा महाराजांना शिव्या देतो, कारण तो
महाराजांच्या दृष्टिकोनातून कापिकाना शत्रूच आहे. शत्रू. कारण तो औरंगजेबाचा नोकर आहे, त्यामुळे तो औरंगजेबाची गणना करणार आहे, महाराजांना थोडीच करणार आहे. पण महाराजांचं महिला विषयी एवढंच चांगलं होतं, त्याचा अभ्यास करणं. आज बघा आरोपींना शिक्षा किती होती, एखाद्या आरोपीने महिलांचा अत्याचार केला सुटतो लगेच. असं झालंय का तेव्हा? आज सौदी अरेबियात कायदे किती कडक आहे, महिलांचे अत्याचार झाले तर त्याला भर चौकात त्याचं मुंडकुट शिरस्थान मारलं जातं, शिर मारलं जातं. अशा कठोर शिक्षा देतात. आपल्या देशात कठोर शिक्षा नाही. आपल्या देशात त्या आरोपीला गोंजरत बसलं जातं. बरोबर. तो गुन्हा झालाय का, घडलाय का, कुणी बघितलं, काय बघितलं. पण शिवकाळात तसं काही नव्हतं. गुन्हा सिद्ध झाला की झाला, ताबडतोब क्विकली त्याला ऍक्शन. आज ऍक्शन गेला 10-20 वर्ष लागतात. अशा बी काय घटना आहेत, लहानपणी एखाद्या मुलीवरती अत्याचार झाला आणि ती म्हाताऱ्याचा निकाल झाला, किती वर्ष उलटून गेली, 60-70 वर्ष उलटून गेली. ती आपल्या देशाची न्यायव्यवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांचं महिला सबलीकरण म्हणून अतिशय चांगलं होतं आणि त्याचा वापर करणं खऱ्या अर्थानं आजच्या सरकारनं करायला हवा असं मला वाटतं. तरच महिलांचे अत्याचार थांबतील, नाही तर हे अत्याचार असंच वाढत जाणार आहेत. आपण मेणबत्त्या पेटवतच राहणार, ह्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. ताज्या घटना घडलेल्या आहेत. दररोज घटना काल पेपरात घडली, मागल्या 4 दिवसात घडली, कितीच आहेत. दिल्लीतलं प्रकरण झालं, आपण दिल्लीत प्रकरण झालं, आपण काय केलं, कॅन्डल मार्च. त्या बसमध्ये त्या मुलीचा सगळा अत्याचार केला, तिला बसमधून बाहेर फेकून दिली. आपण कॅन्डल मार्च कुठपर्यंत आपण मेणबत्त्या पेटवून बसणार आहे? मेणबत्त्या पेटून प्रश्न सुटणार नाहीत. त्याला आपण कायदे सक्षम पाहिजे. आपल्या देशातले कायद्याला पळ वाटायचे. त्यामुळे आपल्या देशामध्ये महिलांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले. कारण का तर कायदे व्यवस्था आपल्या देशाची बदलायला, काळ बदलतो तसे कायदे बदलले पाहिजे. बरोबर. आपण त्यात बदल केला पाहिजे. कारण लोकसंख्या वाढत, या लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे कडक पाहिजे. तरच महिला खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होईल. लाडकी बहीण देऊन तिला 3,000 जर दिले तर ती सक्षमीकरण होणार नाही. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळात राजकारणासाठी उपयोग केला जातो असं तुम्हाला वाटतंय का? हा खऱ्या अर्थानं आपण बघितलं की भारतातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांना छत्रपती शिवाजी महाराज घेतल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये यव्हाना देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. बरोबर. काय काय तर पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज परमनंटलीच करून टाकले. म्हणजे आमचा पक्ष छत्रपती शिवाजी, पण विचार किती आहेत पक्षातच. बरोबर. त्यांचे कार्यकर्ते तसे आहात का, पक्षप्रमुख तसे आहात का? म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला पाहिजेत. तसे पक्ष आज राहिलेच नाहीत. पहिली गोष्ट, प्रत्येक जण उठतोय छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंच्या बाजूने होते, जो तुटतोय छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोध होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं जे स्वराज्य स्थापन केलं इथली सगळी लोक एकत्रित करून केलेले स्वराज्य. बरोबर. काही ठिकाणी छत्रपती, आता त्यावेळेचा कसा आहे राजकीय संघर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाशी संघर्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा गोळकोंड्याची कुतुबशाही असेल, विजापूर संघर्ष आहे. हा राजकीय संघर्ष आहे. या राजकीय संघर्ष होत असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याशी संघर्ष केलेला आहे. सर्वसामान्य लोकांनी छत्रपती शिवाजी यांच्यात संघर्ष नाहीच ना. मग मला सांगा, आज महाराष्ट्रातले पक्ष किती पक्ष आहेत, जो तो पक्ष उठतो काय करतो, मोठ्या मोठ्या सभेमध्ये नेते काय करतात, नाव घेतात, राष्ट्रपुरुष नाव घेतात. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊसाठी सर्वच सगळ्यांचं. म्हणजे त्या सभेला येणारा सर्वांना वाटलं पाहिजे हा पक्ष आमचा आहे, आमच्या नेत्याचं नाव घेतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण मतं मागतो लोकांना. बरोबर. नाही, मतदान पक्षानं मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो आपण प्रत्येकाला आपण दिलेला आहे घटनेत. मग मला सांगा की हे पक्ष जे आहेत की प्रचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मुद्दे मांडायचे आणि त्यांच्यावर मतं मिळवायची. आज मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून जर लगेच पडत असला, यासारखं सुद्धा नाही. निष्ठा किती आहे, निष्ठा बांधणाऱ्याच्या मनात आहे का, हा पहिल्यांदा प्रश्न. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बांधायचा निर्णय घेतला होता, झालं का स्मारक? नाही झालं स्मारक. आपण फक्त निवडणूक जिंकाय पुरतीच आश्वासन लोकांना द्यायची का? 2012 साली काय असेल साल, आपण कुठल्या पक्षात घेतले आपल्याला काही माहित नाही, आपल्याला देणं घेणं नाही. पण तुम्ही लोकांना सांगता ना, आम्ही महाराजांचा पुतळा बांधू, समुद्रात बांधू, आमचं तर मोठी श्रीसृष्टी निर्माण करू. आज केलं नाही केलं. म्हणजे आम्ही मतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढे बघणार, आम्ही काहीतरी मत करणार. म्हणजे शिवाजीराजेने असं केलं, आम्ही तसं केलं, महाराजांनी असं केलं, महाराज असे राहिले, आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार आहे. आज किती राजकीय लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करतात. आज किती लोक आहेत अशी प्रामाणिकपणे मतदान करत आहेत.
किती लोकांना मतदानाचा हक्क कळालाय? निवडणुका लागल्या ती लोक अक्षरशः मतदानाच्या आदल्या दिवशी पैशाची वाट बघत बसतात. बरोबर. दररोजी रात्र घराचं उठत, दररोजी शंभर घराची रात्र लोक झोपत नाही. सगळेच नाहीत बरं का, मी सगळे म्हणत नाही. ठराविक टक्के लोक, बरोबर. ठराविक टक्के लोक घराचे दरवाजे उघडे ठेवून पैसे कोण देतोय त्याची वाट बघतात. म्हणजे दुर्दैव आहे. ज्याच्याकडची नोट त्यालाच वोट. बरं ते एकाकडलं पण नाही हो, ह्याच्याकडे घे, त्याच्याकडे घे, त्याच्याकडे घे. आता मतदान कोणाला द्यायचं? कोणाला तरी एकाला देऊन टाकायचं. म्हणजे आज आपण मताचा अधिकार विकून टाकलेला आहे. बरोबर. मग आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असते. आपण काय विचार शिकलो? स्वाभिमानी राहा, प्रामाणिक राहा, दिलेल्या शब्दाला जागा, ही छत्रपती शिवाजी महाराज शिकवण आहे. म्हणून आजच्या राजकीय पक्षांची सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आचार, विचार, आचरण, त्यांची कार्यपद्धती याचा अवलंब करून आपण त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे. नुकते पुतळे वाजून काय उपयोग होणार नाही. बरोबर. महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं समाजाच्या तळागाळापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे, वाह. असं मला वाटतंय. पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या चॅनेलला तुम्ही सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती आपण गेलं पाहिजे का? आणि त्या किल्ल्यांचे आजच्या काळात महत्व काय आहे? थोडक्यात आम्हाला सांगा. हा एक खऱ्या अर्थानं खूप चांगला प्रश्न असं मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे किल्ले आहेत, खूप किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये 360 किल्ले होते. बरं. आज माणसाला एक घर बांधता येत नाही. माणूस मरेपर्यंत बऱ्यापैकी एक घर पूर्ण करू शकतो का? नाही. त्याला किती कष्ट करावं लागतं त्यासाठी? बरोबर. पैसा मिळवायला लागतो, जमीन घ्यावी लागते, सामान आणायला लागतो, लेबर गोळा करायला लागतात, ते सगळं काम करावं लागतं. त्याचं काम असतं तेवढ्या डोक्याला ताप त्याच्या, तो म्हणतो की मी खूप टेन्शनमध्ये, कारण लेबर मिळत नाही, मटेरियल मिळत नाही, कर्मचारी मिळत नाही. पण महाराजांनी किती किल्ले बांधले? काही किल्ले जुने होते डागडुजी केले, काही नव्याने किल्ले बांधले, काही किल्ले महाराजांनी पाडलेत. किल्ले पाडलेत सुद्धा महाराजांनी बरं का. बर. आजपर्यंत तुम्ही महाराजांनी किल्ले बांधलेला आहे, पण महाराजांनी काय काय कोट पाडलेत. पुण्याच्या जवळचा पुढचा कोट महाराजांनी पाडून टाकला, शिरवळचा. का पाडला? की तिथून हल्ला शत्रू सैन्य केल्यानंतर पुण्यावर हल्ला होऊ शकतोय म्हणून महाराजांनी शिरवळचा कोटच पाडून टाकलेला आहे. शिरवळ म्हणजे आजपर्यंत महाराजांनी किल्ले बांधले होते आपण ऐकले, पण महाराजांनी काय काय किल्ले सुद्धा पाडले बरं का तर त्या बाजूच्या किल्ल्याला किंवा बाजूच्या त्या ह्याला काय तर धोका निर्माण करून महाराजांनी असे काय काय कोट सुद्धा पाडून टाकले. अशी इतिहासात उदाहरण आहेत आपल्या तशी. शिरवळचा कुठला किल्ला? शिरवळचाच किल्ला होता, त्याला नावच होतं. नावच होतं. तो महाराजांनी काय तर किल्लाच पाडला होता महाराजांनी. आज किल्ले का महत्वाचे? मला सांगा, किती मुलांना किल्ला माहित आहे? मुलांना किल्लाच म्हणजे माहित नाही. आज 10वी-12वीवर गेलेल्या पोरं एकही पोरग किल्ल्यावर जात नाहीत. पोरं कुठे फिरत जातात? पोरे गोव्याला जातात, रिसॉर्टवर जातात, अजून पबला जातात. बरोबर. आपण नक्की कुठं जावं हे आपल्या स्वतःला कळायला पाहिजे. आपण किल्ल्यावर का जाऊ? ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे किल्ला जिकडे धारा तिथे पडलेत, सिंहगडावर आपण गेलं पाहिजे, राजगडावरती गेलं पाहिजे. रायगड, ह्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राज्याभिषेक केला. त्या राज्याभिषेक केलेल्या किल्ल्यावरती आपण जायला हवं. आज किती पोरं किल्ल्यावर जातात? नाही जात किल्ले. नाही. आपण शाळांच्या सरी कुठे आयोजित करतो? ज्या ठिकाणी मुलांना येऊन जाईल असेल, मग ते किनारपट्ट्याचा भाग असेल, रिसॉर्ट असतील, इतर ठिकाण असतील, त्या ठिकाणी आपण शाळांच्या सहली आयोजित करू. येतात, मी नाही म्हणत नाही. आणि रायगडावरती प्रचंड सहली येतात. अक्षरशः लहान लहान मुलं असतात, वयस्कर लोक आहेत. रायगड किल्ल्यावरती 92 वर्षाचे आजोबा, 98 वर्षाचे आजोबा किल्ला चढतात पायरी. अनेक आपण लोक तशी बघितली, कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले. आज आपल्या अंगामध्ये किती क्षमता आहे? आजची मुलं बघा, त्यावेळेचा शिवरायांचा मावळा कसा असायचा? आजचे किल्ल्यांच्यावर बऱ्यापैकी बांधकाम झालेत. आज रायगडावर आपण बघितले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून बांधकाम चालू आहे, त्यामुळे जाण्याचे मार्ग पायऱ्या बांधलेत. पण त्या काळामध्ये रायगड खूप अतिशय चढायला दुर्गम होता. त्यावेळेस महाराजांचे मावळे दुर्गम किल्ले चढायचे. आज रायगडावरती बांधकाम झालं, पायऱ्या बऱ्यापैकी व्यवस्थित करण्यात आल्या, तरी देखील आज चढताना बऱ्याच जणांची दमछेक होती. काही जण काय म्हणतात, पुन्हा मी आयुष्यात येणार नाही बाबा तुझ्यावर किल्ले. मी स्वतः बोल, आम्ही राजगडला गेल्या 2 वर्षात राजगडला मी गेलो. माझ्यावरती बरेच आमच्या गावातली मंडळातली मुलं आली. त्यातली मला काय म्हणली माहितीये का, आयुष्यात सर आम्ही तुमच्यावर परत येणारच नाही. का रे?
अहो किती दम लागला, किती चढायचं, माझे पाय दुखायला लागले पाय. आणि आज बघा ना आपण किती आपलं फिजिकल किती स्ट्रॉंग आहे. आज काय काय किल्ल्यांच्या वरती, राजगड सारखा किल्ला असेल, तोरणा किल्ले असेल, किल्ल्यांच्या वरती ऍक्सिडेंट व्हायला लागले. ऍक्सिडेंट कसले तर हार्ट अटॅकचे ऍक्सिडेंट होऊन अनेक तरुण दगावे लागले. जर त्या महिन्या 2 महिन्यात प्रत्येक किल्ल्यावरती चढताना कुणाला अटॅक आला तिथं वारल्याचा पेपरात आपण बातम्या आहेत. मागल्या महिन्यातच राजगडवरती एक पुण्यातला तरुण किल्ला बघा गेला, किल्ला चढताना त्याला अटॅक आला, तो एक्सपायर झाला. गेल्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तसाच एक घटना घडली. म्हणजे आपण बघतोय की आपण कॅपेबल आहोत का किल्ला चढायचा. मग मला सांग किल्ले का महत्वाचे आहेत. ह्या किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलेलं आहे. महाराजांचे किल्ले जीव के प्राण होते. शहाजीराजांना ज्यावेळेस 1648 साली मुस्तफा खानानं पकडलं, कैद केलं महाराजांना आणि त्यांना विजापूरला न्यायचं होतं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना काय तर बघा की पुरंदर सारखे तोरणा किल्ले देताना एकही किल्ला महाराजांना दिला नाही विजापूरच्या आधी. म्हणजे आपल्या वडिलांना अटक झाली पण महाराज किल्ला सोडायला तयार नाही. मग ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंगाला 23 किल्ले देताना महाराजांची अवस्था काय झाली असेल, केविरान झाली महाराजांच्या अवस्था. एक एक किल्ला जिंकायला किती तर मावळ्यांचं रक्त सांडले, स्वतः महाराजांचं कष्ट आहे. पुरंदर किल्ला असेल, पुरंदरवरती मोरारबाजी लढतोय, दिलेर खानासोबत 2 हात करतोय, मावळे लढतायत. आणि हे युद्ध असं चालू आहे की दिलेर खानाचे 20,000 सैन्य आणि महाराजांचे कसे कसे 2,000 सैन्य यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. म्हणजे महाराजांची खऱ्या अर्थाने किल्ले हे प्रेरणास्थान आहेत. आज आम्ही किल्ल्याचे फिरतात, पोरं काय करतात, आता नवीन एक फॅड निघाले प्री व्हिडिओ शूटिंग. बघा तुम्ही धार्मिक ठिकाणी प्री व्हिडिओ शूटिंग, ती एक मुलगी पळते आणि ती पोरगा पाठीमागे पळतो. म्हणजे आम्ही नक्की ऐतिहासिक ठिकाणी, धार्मिक ठिकाणी आम्ही काय करतो की आमची पवित्र ठिकाणी जपतोय का आम्ही. किल्ल्यांच्यावर बघा तुम्ही बऱ्याच किल्ल्यांच्यावर गेल्यावरती ज्या किल्ल्यांच्यावरती मावळीन रक्त सांडलं, जे किल्ल्यांच्या तटबंदी घडवताना दगडांना त्या असणाऱ्या समाजातील लोकांचं रक्त सांडलं, ज्यांनी शनीनं हातोड्यात दगडं घडवली त्यांच्या बोटाचं रक्त त्याला लागलं. आणि त्याच दगडावरती आज पोरं चुन्यानं काय लिहितात, नाव बदाम काढतात. एवढं त्याचं प्रेम तू चाललंय का. अरे तुझं जर एवढं प्रेम चालेल बांध ना त्याच्यासाठी मग ताजमहाल तू. मी कुठं लाय म्हणले तो आम्ही. बघ आज बघा किल्ल्यांच्या भीती कशा आहेत. सगळ्या किल्ल्यांच्या भीतीवरती इंग्रजी कॅपिटल अक्षर आहे. ए असेल एस असेल काय पण आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं आपण किल्ले, आपले किल्ले खऱ्या अर्थानं आपण ह्या किल्ल्याची आपण अशी कृती करणारी पिढी खूप निर्माण झाली. आणि एखाद्या शिवभक्तांनी त्याला विरोध केला त्याला तुझ्या बापाच केलाय का. बरोबर. अशी काही उर्मट बोलणारे लोक आहेत. तर मला वाटतं अशा लोकांना आपण चोप दिला पाहिजे किल्ल्यांच्या. असे प्रकार आता किल्ल्याचे थांबायला आहेत का तर लोकांच्या मध्ये आता काय तर महाराजांविषयी आत्मीयता निर्माण झालेली आहे. ह्याच्या मागच्या 20-25 वर्ष लोकांनी अशा बऱ्याच ऐतिहासिक वस्तूवर तुम्ही जावा, अक्षरशः चुना जाताना चुना घेऊन जाणार आणि तो आणि ती फिरायला जाणार. मग तिथे गेलं तो त्याचं प्रेम लावणार तिच्यावरती, किती माझं प्रेम किती आहे तुझ्यावरती. म्हणजे आपण चित्र काढली कीच आपलं खरं प्रेम मुक्त होतं का. अहो त्यावेळेस पण शिवरायांसाठी लोकांचं प्रेम होतं ना, म्हणून त्यांनी चांगले किल्ले घडवले. औरंगजेबाच्या असणाऱ्या सैन्याला 6 लाख सैन्याला छत्रपती शिवाजी महाराज किल्ले जिंकून घेताना नाही. त्याच्या आयुष्यात त्याला एक किल्ला शेवटी मारताना त्याला एक किल्ला महाराज जिंकताना नाही. ही एवढी मोठी किल्ल्याची ताकद आहे. आज आम्ही किल्ल्यावर गेलं पाहिजे, आमची क्षमता किती आहे, आम्ही त्या लायकीच आहोत का किल्ला चढायचा. बरोबर. हे आज प्रत्येकाने जाणं. किल्ल्यांचं भौगोलिक महत्व काय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरत लुटली त्याच्या अगोदर महाराजांनी कोर्टे बेटावर सिंधुदुर्गचं बांधकाम चालू केलं. महाराजांनी सुरतेत आणलेलं सगळं धन सिंधुदुर्ग मध्ये वापरलेलं. बरोबर. महाराजांनी पहिला जलदुर्ग मानला सिंधुदुर्ग. का मानला तर महाराजांना आरमार स्थापन करून महाराजांना भक्कमता नाही. जो सिद्धी असेल आणि जे पोर्तुगीज आहेत, सिद्धी काय करायचं, राजापूर वगैरे दंड राजापुरी भागातल्या असणाऱ्या महिला पळवून न्यायचा, तर लोकांचं असणारं सगळं पळवून न्यायचं आणि किल्ल्या जाऊन लपाय जिंजिरे किल्ल्यात. महाराजांनी त्या जिंजिरेच्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी काय तर किल्ले बांधले. महाराजांनी जवळपास आपण पहिले 16 जलदुर्ग किल्ले बांधले. 16 जलदुर्ग महाराजांनी किल्ले स्वतः बांधलेत. स्वतः महाराजांनी कुर्टेच्या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. म्हणजे महाराजांनी हे एवढे मोठे किल्ले बांधले. मग आज आम्ही किल्ल्यांचे जातो आणि नको ते उद्योग करतो किल्ल्यांचे. तर हे असं नको करायला, कारण त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे. त्या किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पाऊस स्पर्श झालाय. त्या किल्ल्यांच्यावर असणाऱ्या तटबंदींना, त्या किल्ल्यावर असणाऱ्या दरवाज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे. मग त्या दरवाज्यावरती आपण जर का खडून इंग्रजी कॅपिटल मध्ये जर अक्षर काढू
तर मला नाही, महाराजांना काय वाटतं. बरोबर. हा प्रश्न मात्र म्हणून आपण किल्ल्यांच्या जावा. किल्ल्यांच्या वगैरे आपल्याला भूगोल समजतो, किल्ल्यांच्या वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती समजते. एक एक किल्ला जिंकायसाठी औरंगजेबाच्या फौजेला 4.5 वर्ष लागली. तुम्हाला रामसेज नावाचा किल्ला माहित हो. असेल. हा रामसेज नावाचा किल्ला शंभू राजांच्या काळात औरंगजेबाच्या 4 सेनानींना 4.5 वर्ष झोन दिलेला आहे. वा. मग किल्ल्याचं महत्व त्यावेळेस किती होतं. महाराजांचं एक वाक्य आहे की आज न उद्या आलमगीर चालून आल्यास त्याला स्वराज जिंकायसाठी 360 वर्षाची उमर पाहिजे. म्हणजे औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज जिंकायला 360 किलो महाराजांच्या आहेत उशापाशाला, आणि ते किल्ले जिंकायला औरंगजेबाला 360 वर्षाची उमर पाहिजे. बरोबर. म्हणजे महाराजांनी त्यावेळेस किल्ल्याचं महत्व, आज किल्ल्याचं महत्व कमी झालं असेल. आज रॉकेट लॉन्चिंग आहे, सगळं विज्ञान बदललं, पण त्यावेळेस महत्व खूप होतं किल्ल्याचं. महत्व. आणि हे फक्त महत्व छत्रपती शिवाजी, म्हणून शिवरायांना किल्ल्याचा राजा म्हणतात. एवढ्या मोठ्या बलाढ्या मोगलांशी झुंज देणे शक्य नाही, कोणी झुंज दिली नाही. एवढी महाराजांच्या असणाऱ्या शिवरायांनी दिली, शंभूराजेंनी दिली, राजाराम महाराजांनी दिली, महाराणी ताराबाईंनी दिली, फक्त किल्ल्यांच्या मध्ये. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात असे प्रकार पण थांबलेले आहेत बऱ्यापैकी, की जे किल्ल्यावरती दारू पिऊन जातात. अनेक शिवप्रेमी आहेत, खऱ्या अर्थानं त्यांचा समाचार घेतात. आणि कौतुक, महाराष्ट्रातल्या अनेक अशा संघटना आहेत ज्या आज गड किल्ल्यावरती स्वच्छता अभियान वगैरे राबवतात. खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्यांचं कौतुक करत राहू. कोणाचं नाव घेणार नाही, पण महाराष्ट्रातल्या आज ज्या संघटना आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन आणि मनापासून आभार मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला खरोखर जर समजायचे असतील तर त्यांचे चरित्र तर आपण वाचलंच पाहिजे. पण खऱ्या अर्थाने ह्या गडकोटांवरती आपण जाऊन छत्रपती शिवाजी महाराज जिथे प्रत्यक्षात लढले, जगले, झगडले, तो परिसर आपण आपल्या डोळ्याखालून एकदा गाठला पाहिजे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आयुष्यात जयपुरते राहणार नाही, तर तुमच्या रक्तात आणि तुमच्या विचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उतरतील. आणि याच्यामध्ये हे सत्य वाटते की आपण त्या गड किल्ल्यावरतीच जर गेलो तरच खऱ्या अर्थानं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजतील. तर आज वैफल्यग्रस्त समाजामध्ये छोटी छोटी जी तरुण पोरं आहेत, छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांना कशा पद्धतीने मिळू शकेल, त्यांच्या त्याबद्दल थोडी जरा सांगड घालून आजच्या तरुणांना तुम्ही सांगावा, अशी माझी अपेक्षा. हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचीच प्रेरणा आहे. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज इतिहास वाचा, तुम्ही केव्हाच आत्महत्या करणार नाही. का? त्याचं कारण असं आहे की शिवरायांच्या आयुष्यात किती प्रतिकूल परिस्थिती मला सांगा. महाराजांच्या आयुष्यात किती एक प्रसंग गेला, दुसरा, तिसरा, महाराजांनी स्वतः पर्याय काढले. आज आपण पर्याय निर्माण करत नाही किंवा पर्याय काढत नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय असते. आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. आता शिवरायांच्या सर्वात आयुष्यातला कुठला प्रतिकूल परिस्थिती पहिला प्रसंग असेल? अफजल खान वध असेल तुमच्या बरोबर. अफजल खान वधच आहे ना. कारण इथं जर वेगळं झालं असतं, उलट झालं असतं तर महाराज वाचले नसते. पण अफजल खान वधा तुम्हाला माहित नसेल की अफजल खान विजापुरात निघाला. अफजल खान तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, फलटण, मलवडीतून थांबला. शिवरायाने आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. आता अफजल खानाशी 2 हात करायचे, मग काय करायचं? मंत्र्यांचा सगळा विचार जाणून घेतला पाहिजे. शिवराय आपले नाही, सगळ्यांचं मत महाराज जाणून घ्यायचे. आणि मंत्रिमंडळ बसलं महाराजांचं. महाराज चर्चेला बसले प्रतापगडावरती. खानाशी आपल्याला 2 हात काय करावं लागले? तर मंत्र्यांची सरळ खालनं एकच चाळ वळली की खानाशी सलोखा करावा. सलोखा म्हणजे काय? खानाशी तह करू, खानाला देऊन टाकू आपण जिंकला सगळा प्रदेश, त्याला पैसे अडके देऊन टाकू, का तर खानाची ताकद ज्यादा आहे. महाराजांनी काय केलं? ताबडतोब मंत्रिमंडळ बैठक थांबवली महाराजांनी. महाराजांना तो निर्णय मान्य नव्हता. महाराज निघून गेले. महाराज म्हणले दुसऱ्या दिवशी आपण मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक बोलवली. महाराज गेले, महाराज झोपले आणि महाराजांना तुळजाभवानीनं दृष्टांत दिला असं इतिहासात नमूद आहे. पण तो दृष्टांत होता का नाही? असेल कदाचित. पण महाराजांनी सकारात्मक विचार केला ना. तू अफजल खानानं तुळजाभवानीची मूर्ती जात्यात घालून भरडली होती, तिचे घालून तुकडे केले बारीक बारीक, आणि आपल्यातले त्यावेळेस काही सरदार तो प्रसंग बघत होते. तुळजाभवानीची एवढी मनमोहक सुंदर शिल्प मूर्ती होती. अफजल खानानं घानानं फोडली, मंदिरातून बाहेर काढली, ओढून फोडली, घणाचे घाव घातले, मूर्तीचे बारीक बारीक तुकडे केले, ते जात्यात घालून भरडले.
अफजल खानाचा तेव्हाच वध ठरला होता. फक्त कोण करणार हे निमित्त होतं. मग अफजल खान महाराजांना तुळजाभवानीनं स्वप्नात दृष्टांत दिला, तुझ्या कर्वे अफजल खान मारवितो. हे तुळजाभवानीनं महाराजांना दृष्टांत दिला. आता दृष्टांत दिला की महाराजांनी सकारात्मक विचार केला, हे मी सांगू शकत नाही, कोणच नाही सांगू शकत. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच माहित होते. आणि मग महाराजांनी दरबारात सकाळच्या आलेल्या महाराज एकदम प्रसन्न दिसले. अरे काय झाले, राजा एवढा खुश काय? सगळे मंत्रीचे, अरे एवढं मोठं संकट आहे ना, हा माणूस खुश आहे, फिरतोय, अंगावरती अगदी शौर्य आहे, खुश आहे, आनंद आहेत महाराज. महाराजांनी ताबडतोब मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि एकच महाराज वाक्य म्हणले की मला रात्री तुळजाभवानी स्वप्नात दृष्टांत दिलाय आणि मला सांगितलं तुझ्या हाते अफजल खान मारितो. एवढं एकच वाक्य सगळा दरबार सकारात्मक बनला, पूर्ण दरबार. आणि मग महाराजांनंतर अफजल खानाची पुढची सूत्र सगळी हलवली. पण सर, हा प्रसंग इतिहासात काय नमूद आहे का? म्हणजे हो, इतिहासात आहे ना. बकरीमध्ये, सभासद बकरीमध्ये हा प्रसंग सांगितला. डायरेक्ट प्रसंग सांगितलं. डायरेक्ट प्रसंग, तुझा हाती अफजल खान मारवितो असं म्हटलंच. मग महाराजाला स्वप्नातील देवीनं दर्शन दिल्याचं मग सगळा दरबार सकारात्मक महाराजांनी म्हणू लागले. आपण विचार कसा करतो, आज मागा आत्महत्या किती वाढले. आज 8-8 वर्षाची मुलं, शाळेतली मुलं, 10वीत मार्क कमी पडले, आत्महत्या कर. 12वीत मार्क कमी पडले, आत्महत्या कर. पिरेसी नाही म्हणली, आत्महत्या कर. बायको काय म्हणली, आत्महत्या कर. आई काय म्हणली, आत्महत्या कर. शेजारचा काय म्हणला, आत्महत्या कर. कोण टॉर्चर करतोय, आत्महत्या कर. आत्महत्या पर्याय नाही, त्याला काहीतरी आपण सोल्युशन पर्याय काढला पाहिजे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. आग्र्यात काय झाले महाराज, अहो औरंगजेबाच्या दरबारात महाराज तिथे गेले. उत्तरेत जायचं आहे महाराजांना, आपला मुलूक नाही. त्या औरंगजेबाच्या परमुलुकात जाऊन औरंगजेबाच्या ठिकाणी महाराज तिथं थांबले. महाराजांनी काय, आज आपण वाद निर्माण झाला महाराष्ट्रात की महाराज पेटरात सुटले की लाच देऊन सुटले. आता आलेली काही इतिहासात वाद, नक्की महाराज सुटले, पण महाराज सुटले ना, पण कशा मार्गाने, पेटरात सुटो, लाच देऊन सुटो, नाही तर काय पण करू महाराजांनी. महाराज सुटले, बादशाह हातावर तुरी देऊन महाराज निघाले. बरोबर. आज काही इतिहासात वाद आहेत, कागदपत्रात वाद आहेत. काही इतिहास कागदपत्रामध्ये महाराज पेटरात सुटणे, काही सांगतात नाही सुटले. पण आपण सर्वसामान्य औरंगजेबानं सुद्धा पेटाऱ्याचा एक प्रयोग केला होता. मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये गगन भरारी नावाची कादंबरी आणि विश्वास पाटलं, त्यात त्यांनी स्पष्ट मांडले की छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यात सुटलेच नाही. कारण त्यांनी त्यातले एक सांगितलं की औरंगजेबानं प्रयोग केला होता. मी माझं मत सांगत नाही, विश्वास पाटलांचा मी राहुल कुलकर्णी यांनी केलेला व्हिडिओ मी स्वतः ऐकलाय. त्यात विश्वास पाटील काय म्हणतात की औरंगजेबानं पेटाऱ्याचा प्रयोग दुसऱ्या दिवशी केला. 2 पेटार आणले, त्या 2 पेटारण्यामध्ये एक लहान हरिण, बारीक हरिण ठेवली आणि ते पेटारे बंद केली आणि सैनिकांनी तू पेटारा घेऊन जावा. ठराविक पुढे गेले ना, त्यात पेटारे वगैरे दोन्ही पण हारून घेतली मेली. मग औरंगजेबानं सिद्धांत मांडला की पेटाऱ्यातनं शिवाजी सुटूच शकत नाही, असं विश्वास पाटील म्हणतात, मी म्हणत नाही. नक्की त्यावेळेस काय घडलं हे नक्की कोणालाच काय सांगता येत. आपण वाद घालून, कारण कागदपत्रामध्ये, प्रत्येक कागदपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली. बरोबर. पण महाराज सुटले हे कारण का माहित आहे का, पुलाद खानाचा 1000 सैन्यांचा वेढा आहे. महाराज कैदेत अडकलेत किती तारखेला, 13 मे 1666 13 मे 1666 पासून ते 17 ऑगस्ट 1666 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेत आहेत. बाहेरून पुलाद खानाचा वेढा आहे, 1000 सैनिकांचा. त्याच्यात मीना सैनिकांचा, राजस्थानी मीना सैनिक आहेत, त्यांचा वेढा. आणि आत महाराज आहेत. महाराजांनी युक्ती शोधली. महाराज अतिशय एक, मला वाटतं एक धुरंधर महाराज होते. महाराजांनी काय केलं, आजारी असल्याचं सोंग केलं. आजारी असल्याचं महाराजांनी सोंग केलं. महाराजांची तब्येत खराब झाली होती, महाराजांच्या पोटात दुखते. मग महाराजांनी युक्ती काय शोधली की माझा आता दिवस मला काय माहित नाही, त्यांनी बादशाहकडे अर्ज लिहिला आणि मला आग्र्यातल्या असणाऱ्या गोरगरीब साधू संत यांना मला मिठाई वाटायची, असा पेटारल्या वृत्तांत सांगतो. मग महाराजांनी प्रति ठिकाणी युक्ती शोधली. महाराजांनी आत्महत्या केली का, नाही. आज औरंगजेबाच्या राजधानी तुम्ही जाऊन सुटून तत नाही, हा इतिहासात प्रश्नच नाही, हा अचंबित करणारा प्रश्न आहे ना, भूत आणि भविष्य. औरंगजेब सुद्धा हा हतबल झाला, अरे काय शिवाजी. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात, मराठ्या सगळ्या वावड्या उठल्या होत्या. वावड्या खूप उठतात लोकांच्या आजकाल. म्हणजे एखाद्या मुलीला यायला उशीर झाला तर गावात वाडी काढते, वावडी बहुतेक ती पोरगी पळून गेली. आता महाराजांच्या अशाच वावड्या उठल्या होत्या. कशा, महाराज शिवाजी महाराजांना काय तर तुळजाभवानी प्रसन्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना शंभू महादेव प्रसन्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज गुप्त होतात,
गुप्त होतात. गुप्त होतात. म्हणजे शिवाजी महाराज अनेक ठिकाणी युद्धावरती अनेक ठिकाणी नेतृत्व करतात. अशा वावड्या उठल्या आहेत. आज इतर उद्या तिथं महाराज दिसतात. पण महाराजांच्याकडे गती होती, स्पीड. महाराजांच्या सैन्याला स्पीड होतं. महाराजांची फौज दिवसाला 100 किलोमीटर अंतर कापायची आणि औरंगजेबाची 5 नाही तर 6 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला स्पीड पाहिजे. महाराजांनी आत्महत्या केल्या नाहीत. बरोबर. महाराजांनी पर्याय शोधले. आज आपण पर्याय शोध, प्रत्येक कारणाला काय नाही काय पर्याय, त्याला मार्ग सापडतोच. आपण तो मार्ग शोधत नाही, आपण तो मार्ग बघतच नाही पहिली गोष्ट. मग मला सांगा, हे अशी आत्महत्या करणारे मुलं आहेत, हे मी एकदा जर का छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आणि तो जर आत्महत्या करायला गेला त्या ठिकाणी पॉईंटवरती गेला आणि त्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा प्रसंग, अफजल खान प्रसंग, शाहिस्ते खानावर छप्पा, महाराज स्वतः टाकाय गेले, एवढं जर त्याला आठवलं तर तो आत्महत्या करेल? आत्महत्या नाही तो करू शकत. कारण महाराजांच्या आयुष्यात ते प्रतिकूल दिवस, ह्याच्या आयुष्यात एवढे तर मोठे प्रतिकूल दिवस नाही. नसतील. बरोबर. म्हणून मला वाटतंय आत्महत्या करणारी जी पोर आहेत त्यांनी, मला वाटत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचले असं. म्हणजे महाराजांचं चरित्र वाचलेला माणूस मावळा केव्हाच आत्महत्या करणार? तो सक्षमतेने उभा आहे आणि लढेल. बरोबर. की महाराजांचा मावळा आहे. महाराजांचा मावळा कोणाला म्हणायचं? दिसायलाय तो नाही, चंद्रकोर काढली तो नाही, दाढी तो नाही, आतून महाराजांचा मावळा. कितीही प्रतिकूल परिस्थिती मिळवत तर चालेल, मात्र माघाट काढणार. बरोबर. हा त्याच्या अंगामध्ये उर्मी निर्माण झाली. अशी असणारे महाराजांची आत्ताची मावळे आत्महत्या करणार नाही. तर इतिहासातले वाद विवाद इतिहासालाच माहीत, पण आपण त्या इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. इतिहासातून जर काय सकारात्मक पॉझिटिव्ह होत असेल तर खऱ्या अर्थाने आपण ती घेतलं पाहिजे, हे आपण शिकलं पाहिजे. इतिहासातून आपण प्रेरणा घेणे हाच आपला एकमेव मार्ग आपण त्यातून निवडला पाहिजे. आणि अशा मार्गातूनच खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य घडू शकतं. आणि आत्महत्या करण्याची आजच्या तरुण पोरांना इच्छा सुद्धा होणार नाही. पण शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा उभी केली पाहिजे. तर आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये सरांनी विविध विषयांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुणांना एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं सर आपण बऱ्यापैकी शिवाजी महाराजांचे चरित्र उलगडून सांगितलेलं आहे आम्हाला. या पॉडकास्टच्या निमित्तानं तुम्ही अनेक अंगांना, अनेक गोष्टींना हात घातलेला आहे. तर मंडळी, हा जर आमचा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर खरा एक शेअर आणि सबस्क्राईब करावा आणि आमच्या चॅनेलला तुम्ही सपोर्ट करावा अशी मी विनंती करतो आणि आजचा भाग थांबवतो.